आणि नंतर मम्मी आली की गुपचूप तिला न सांगता तिचं स्वयंपाकाचं पद्धती आहे, किचनमध्ये कशी मेहनत करते ते हे करायचं. कुठे गेलं ते? त्या गव्हाच्या भाकऱ्या असं त्याला थोडंसं तेल लावायचं, कळलं की असं थोडंसं. आणि ते तेल लावल्यामुळे मग बाकीच्या भाकऱ्या चिकटत नाही. ऐकलं का? पहिलीच भाकरी व्यवस्थित झाली की ते मग बाकीचं आपण काय चपातीला तेल लावत नाही आहे, फक्त हे असं करायचं. आणि का अगोदर करायचं की तेल कच्चं राहता कामा नये चपातीला. लक्षात आलं ना? झालं. 2 चपात्यांचं फक्त करायचं. लाटताना आहे ना एकदम वर्ण फिरवत होतो गोळा, काय नाही प्रेस प्रेस करतच नाही. जिथं जर वाटतं ना तिथं प्रेस करत आहे बघा. आणि हे असं परत असं करायचं म्हणजे चिकटत नाही. हे बघ आहे ना, हे काय म्हणजे चिकटत नाही खाली. हे काय, आणि जास्त मोठ्या भदाड्या आपल्याला चपात्या बायकांसारख्या येत नाही. कळलं की नाही? आपण आपल्या छोट्या करायच्या. हे काय झालं, तोपर्यंत तेल करून गेलं, तेल कच्चं राहिलं नाही. कळलं की नाही? त्याच्यामुळे तेलाचा आपल्याला ॲसिडिक परिणाम जो होतो ना तसा होत नाही. हे झालं. हे काय, हे बघ झालं. आणि हे बघ कसं मी काय करते ते तुला माहिती पडावं म्हणून. हे बघ मी काय करत नाही, जास्त प्रेसच देत नाही, नुसतं हे करत जात आहे. बघ किती क्विक आहे बघ. त्याचबरोबर इकडं काय होतंय ते पण लक्ष पाहिजे आपल्याला, उलातनं हातात पाहिजे. बरोबर आहे? कारण तिकडे करपून जाण्याची शक्यता आहे. हे बघ बरोबर आहे. तोपर्यंत इकडे लगेच हे करायचं. किती म्हणजे सतत लक्ष ठेवायचं. 1 2 3 चालू आहे. बरोबर आहे. ह्याला क्विक स्वयंपाक 1 तास ते सव्वा तास डाळ भात भाजी भाकरी. ह्याला 4 गॅस बर्नर आहेत आपल्याकडे. कळलं की नाही? इकडे करपेल ते आता त्याचा धुवा यायला लागला बघ, है ना. हे बघ झाली शेकली तिकडनं. पीठ लावलेलं असल्यामुळे जास्त शेकल्यासारखी वाटत नाहीये. आणि मग नंतर अधिक शेकावी म्हणून हे असं दाबायचं आणि उलटी फिरवायची. हे बघ बरोबर आहे. हा तवा कलंटो म्हणून ते ह्याच्यावर नियंत्रण पाहिजे, किती कलंडू द्यायचा. आता ही तेलाची चपाती झाली, कळलं की नाही? आता पुढची जी आहे ती तेल कमी येणार, त्याच्या पुढच्या तेलानं कमी कमी येणार. मी जास्त लाटत नुसतं दोन्ही हाताने नुसतं वरवर नुसतं फिरवत राहायचं. बरं, आणि याचं गोल फिरवत राहायचं, गोल फिरवत राहायचं. हे काय झालं. हे काय, आणि अधिक त्याला चिकटू नये म्हणून एवढ्याच ह्याच्यामध्ये हे असं करायचं म्हणजे खालून वरून दोन्ही बाजूने ते चिकटत नाही. बरोबर आहे. बघा तोपर्यंत इकडे करपून जाण्याची शक्यता असते. बरोबर. नंतर तुला सांगतो कवितांचं जे आहे ना ते 5-6 तरी ते मी करून ठेवणार आहे. ऐकलं का? फक्त एवढंच की हे गरम करतं आणि वरचा पंखा लावला की ह्याला ज्योती असतात ना ह्याच्या फ्लेम्स, त्याला वारा लागतो, त्याच्यामुळे शेकत नाही. बरोबर. ते एक्झॉस्ट फॅन लावा. हा एक्झॉस्ट लावतो. अजून जरासं असं शेकल्यासारखं वाटत नाही, उलटी फिरवायची. हो झालं.
गती आणि भान, स्थिती, गती, अंतर, काळ, वेळ, कालावधी, कळलं की नाही, ह्याचं भान असलं पाहिजे आपलं. म्हणजे एवढी चतुराई लागते, एवढं मेंदूचं कोऑर्डिनेशन लागतं. हे बघा, हे आता चिकटायला लागलं, मग मी असं केलं, कळलं की नाही, असं केलं, म्हणजे सगळीकडे लागतं असं, कळलं की नाही, झालं. इकडे कन्फेलमधून इकडनं हे केलं, हे झालं. परत एवढी चतुराई करून हे फिरवावं लागतं. तोपर्यंत तिकडची भाजी पाणी कमी होत आलंय. ही 15 मिनिटच फक्त उकडायची तुझी उकडी भाजी, कळलं की नाही. झालं. ओके, ठीक आहे, ओके.